नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी घडवू इच्छिणारे पालक वर्गांसाठी हा खास करून व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. मी एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व इतर ज्या की करिअर संधी आहेत ते या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो. आणि बरेच आपण जे की ग्राउंड लेवल पासून काम करणारे शिक्षक वर्ग ते आपण 2020 पासून ते आतापर्यंत 5000पेक्षा जास्त शिक्षक घडवणार आपलं हे ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मुलाचे भवितव्य आपल्या हाती. आपण आपल्या मुलाला असं घडवा जेणेकरून आगामी काळामध्ये तो स्पर्धेत टिकणार आहे. मोबाईलच्या या युगामध्ये मोबाईलमध्ये कोणत्या गोष्टी पाहाव्या हे जर मुलाला दाखवून दिलं तर आगामी काळामध्ये मुलामध्ये एक वेगळीच चैतन्य व प्रगती दिसून येणार आहे. मुलाला तुम्ही अशा परीक्षा द्यायला लावा जेणेकरून तुमच्या मुलाचे भवितव्य आगामी काळामध्ये सुधारल्याशिवाय राहणार नाही. आता या परीक्षा नेमकं कोणत्या आहेत आणि या परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा लागतो आणि याचे ऑनलाईन क्लास उपलब्ध आहेत का याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपला काळ वेगळा होता. आपली अडाणी आई सुद्धा आपल्याला शिकवत असताना काय करायची, बाळा फक्त पुस्तक घेऊन बस, तुझं उज्ज्वल भवितव्य तुझ्या हातात आहे असा संदेश द्यायची. पण आत्ताचा काळ वेगळा आहे. टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. त्या टेक्नॉलॉजीचा योग्य वापर केला तरच तुमच्या मुलाचं भवितव्य तुमच्या हातात किंवा त्या मुलाच्या हातात किंवा करिअरच्या संधी त्याला उपलब्ध होणार आहेत. आणि या करिअरच्या संधी उपलब्ध होत असताना फेब्रुवारी व एप्रिल या महिन्यामध्ये ज्या काही शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेली आहेत. अगोदर 5वी व 8वी या वर्गासाठी ज्या काही शिष्यवृत्ती परीक्षा होत्या त्या चेंज करून आता 4थी व 7वी या वर्गासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. तत्पूर्वी पहा काय म्हटलेलं आहे या बातमीमध्ये. शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणेच घेण्यात येणार आहे. म्हणजे जेणेकरून मी सुद्धा 7वीच्या वर्गामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा दिलेली आहे. तुम्ही सुद्धा दिलेले असाल, तुमचे कोणी नातेवाईक सुद्धा दिलेले असतात. या शिष्यवृत्ती परीक्षेचं महत्व एवढंच आहे, या शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून आपल्या मुलांनी वेगळं काहीतरी शिकावं या कारणास्तव आपण ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून जे की शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग बनवलेले आहेत. तुम्हाला म्हणजेच ऑनलाईन रित्या तुम्ही घरी बसून सुद्धा या क्लास करू शकता. तुम्हाला मॅडम शिकवायला असतील, मी स्वतः सुद्धा शिकवायला असेल, तुमच्या काही समस्या असतील, मुलाच्या काही समस्या असतील, नक्की दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. शिष्यवृत्ती परीक्षेचं थोडक्यात रूपरेषा सुद्धा सांगणार आहे मी. 9665484048. सध्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्याची डेट चालू आहे. ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी जे की शाळेच्या संदर्भात किंवा शाळेशी कॉन्टॅक्ट करून शिष्यवृत्ती परीक्षेला बसायला विसरू नका. शाळेत जर शिकवत नसतील तर आपल्या ऑनलाईन क्लासचा सुद्धा फायदा घ्या, जेणेकरून जे की तुम्हाला ऑनलाईन आणि शाळेत शिकवणं यांचं कॉम्बिनेशन एकत्रित आल्यानंतर तुमचा मुलगा नक्की शिष्यवृत्ती परीक्षेत पास होणार आहे. आणि सर्वात मोठी बाब, जेव्हा मुलगा पास होईल तेव्हा तुम्हाला त्यापेक्षा मोठा आनंद आणि तुम्हाला अभिमान दुसरा कुठलाच असणार नाही, हे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पालक मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आता चेंजेस काय झालेले आहेत बघा. शिष्यवृत्ती परीक्षा ही पूर्वीप्रमाणे 4थी आणि 7वीतच. तर का 7वी ते पहा. राज्यातील बहुतांश गावामध्ये इयत्ता 4थी पर्यंत शाळा असल्यामुळे त्याच्या आग्रहास्तव शासन आता शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणे इयत्ता 4थी व 7वी घेणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज येथे केली. मात्र चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुसार होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. जे की बघा याचा GR सुद्धा आलेला आहे. ही शिष्यवृत्ती परीक्षा ही कधी अगोदर 5वी व 8वी या वर्गासाठी व्हायची, आता 4थी व 7वी या वर्गासाठी होणार आहे. यावर्षी फेब्रुवारी या महिन्यामध्ये, जेणेकरून जे की जुन्या पॅटर्न नुसार 5वी 8वी या
परीक्षेची तयारी असणार आहे आणि 4थी 7वी एप्रिल महिन्यामध्ये त्याची परीक्षा असणार आहे. जवळपास फेब्रुवारी आणि एप्रिल म्हणजे मार्च एप्रिल या 3 महिन्यामध्ये, फेब्रुवारी मार्च एप्रिल या 3 महिन्यामधल्या डेट येणार आहेत. त्याचं सुद्धा अपडेट आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. विशेष बाब म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेला या वर्गातील विद्यार्थी प्रत्येक पालकांनी बसवावा आणि ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून आपल्या मुलाचं भवितव्य नक्कीच सुधारण्यासाठी नक्की मदत घ्यावी, ह्याच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपले ऑनलाईन क्लास सुद्धा सध्या चालू आहेत. ज्यांना हवं आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप केल्यानंतर शिष्यवृत्ती असं व्हॉट्सअप करू शकता. पालकामध्ये आई असू द्या किंवा वडील असू द्या, कोणीही केलं तर चालेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये शिष्यवृत्ती या परीक्षेमध्ये, स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये आपल्या मुलांनी चांगले गुण घ्यायचे असतील तर त्याला सुद्धा मोबाईल इतर व्हिडिओ बघण्याच्या ऐवजी आपले व्हिडिओ बघायला नक्की मेन्शन करू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र. धन्यवाद.